मग महाराज, माऊली महाराज, प्रवीण महाराज, मंगेश महाराज, देवाला शेतात जायचं, पण का जायचं? देह हे काळाचे, धन कुबेराचे. हा देह काळाचा आहे बाबा. आपलं पॉइंट की चाललंय, मुद्दे सूत कीर्तन चाललंय. पहिलं चरण माझ्या अल्प प्रयत्नाने मी सोडवलं, प्रयत्न केला. आता पुढचा मुद्दा असा आहे, पुढच्या चरणाकडे आपण चाललोय. पाचीच्या चरणापर्यंत पोहोचायचं आणि कीर्तन थांबवायचं. 5व्या चरणाला 12 वाजले असते. ऐकायला बा, हा देह काळाचा आहे. हा आपल्याला सांभाळायला दिलाय. वय वर्ष 50, वय वर्ष 60. हे बघा, माणूस वारला, त्याची राख मध्ये सगळं संपलं असं नसतं. आत्मा कधी मरत नाही, त्याचं शरीर मरतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलताना बोलले, अर्जुना, दुसऱ्या अध्यायाच्या 22व्या आणि 23व्या श्लोकामध्ये, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चेहं क्लेदेत्यापु न शोषयति मारुतः. अर्जुना, त्या आपल्याला कोणी कापू शकत नाही, त्या आपल्याला कोणी जाळू शकत नाही, त्या आत्म्याचं कोणी शोषण करू शकत नाही. न शोषयति मारुतः. मारुत शब्दाचा अर्थ होतो वारा. या बाबाचं नाव मारुती का पडले? वाऱ्याचा मुलगा, वायू नंदन आहे का नाही? केसरी, त्या वटाना लई नाव. मारुतः, मारुताचा, मरुताचा मुलगा आहे का नाही? ऐकून ठेवा, मरुत म्हणजे वारा आहे का नाही? असं त्याच्यावरून नाव पडले मारुती. हनुमान का वज्र आहे का? हनुमतीला लागलं होतं वज्र म्हणून हनुमान. असे अनेक त्याला प्रश्न आहेत. तसं नैनम छिन्नन्ति शस्त्राणि, त्या आपल्याला कोणी शस्त्र मारू शकत नाही, त्याला कोणी कापू शकत नाही, त्याला कोणी मारू शकत नाही. कशा आत्मा करतो काय? पुढचा श्लोक बघा, 23वा. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गुणाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा ज्ञानानि सयाति नवानि देहि. हे माझ्या अंगाचा शरीर आहे, तुमच्या अंगाचे कपडे, तुमच्या अंगाच्या साड्या फाटली तुटली की आपण फेकून देतो, नवीन घालतो. त्याचप्रमाणे तथा शरीरानि विहाय जीर्णा, शरीर जीर्ण झालं, आयुष्य मर्यादा संपली की ज्ञानानि सयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्रासाठीचे पहिली जोडी लगेच होईल, मग नूतनता या वेळीची. बस इथपर्यंत आपण आलो. म्हणून देह हे काळाचे, धन म्हणजे पैसा हा कुबेराचा आहे. तेथे मनुष्याचे काय आहे? आज पुढे महाराजांचा असं
कोरोनाच्या काळात लई लोक गेले आणि काही थांबले. जे थांबले त्यांनी असा विचार करायचा, देवाला आपल्याकडून काहीतरी करून घ्यायची अपेक्षा होती म्हणून त्यांनी आपल्याला ठेवले, म्हणून आता ओरले ते हरी तुम्हा समर्पण अशी भावना मनात ठेवून परमेश्वराची उपासना करायची. काही लोक देवाला मानित नाही, काही लोक देवाला मानतीच नाही. का मानते माहिती का मानते नाही? ते देवावरती नाराज आहे किंवा देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात का बरं नेलं नाही म्हणून ते देवाला मानते नाही. बघा, देव दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. मुलीचं मी उदाहरण देतो, प्रवीण महाराज तुम्हाला पुढे देतो. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. या जगात शास्त्रज्ञ उपलब्ध आहेत, त्यांनी शिकवलं लय शास्त्रज्ञ काय शिकतो मला हजारो विज्ञान इतकं पुढे गेलंय. त्या विज्ञानाने हजारो शास्त्रज्ञ उपलब्ध केले आणि त्यांनी लाखो शोध लावले. कसं काय काय बघा, तुमच्या कोणाचा पाय मोडला तर डुप्लिकेट पाय मिळतो, कोणाचा हात मोडला तर डुप्लिकेट हात मिळतो, कोणाचा डोळा गेला दुसरा डोळा, कोणाचा हात मोडला दुसरा हात, किडन्या फेल झाल्या नवीन किडन्या तेवढे पैसे असल्यावर, कोणाचा वाल खराब झाला गॅरंटीचा वाल मिळतो, वय वर्ष 10 वय वर्ष 15 वर्ष गॅरंटीचा वाल मिळतो. अजून काय सांगतो तुम्हाला, तुमचा मेंदू 2-2 महिने बाजूला काढून ठेवता येतो तरी तुम्ही जिवंत राहू शकता. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावले. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात नैसर्गिक रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. म्हणून शरण जाऊ किंवा काष्टीवरी पै भूतम यक्षोपुरम नदाती हे पश्चात म्हणून विवेकतः याचा अर्थ असा आहे पुष्पे गंधम. फुलामध्ये काय सुगंध आहे, दिसतो का नाही, पडत जा फुलतोडा नाकाला सुगंध कळेल. लाकडामध्ये अग्नी आहे, दिसत नाही पण आहे. 2 लाकडा घ्या, असे कसा घर्षण करा, लाकडाचा अग्नी दिसेल. जंगल कधी भेटतो वळवा, जोराचा वारा सुटला, सोसाट्याचा वारा सुटला का झाडं एकमेकांवरती असे आदळतात, घर्षण होतं, त्यातून फिरकी निर्माण होते, खाली पडते जंगलावर. कधी काय कोणी भेटतो चला पुष्पे तिळात तेल आहे, दिसत नाही पण आहे. वाटून पहा तेलातलं तेल लगे तिले काष्टीवळी पहिले खुर्तम दुधामध्ये नोंदी आहे, दिसत नाही पण आहे. मोठा नवी घ्या, जुनी म्हातारी घ्या लुगडेवाली, आताची बाई नाही, डोक्यात आणून घ्या आहे का नाही. हा पहिले खुर्तम हे आहे, हा नवी घ्या आणि घुसळ दुधातलं लोणी घेत.
माझा आवाज असा आहे महाराज, तुम्हाला आठवण झाली असं कोणाचं माझा आवाज आहे. बाबा वडेगाव कांदळीला माझं कीर्तन चालू होतं तुमच्याजवळ, आणि त्यात तिथं माझे आमदार होते. तिथं माझे आमदार होते, तुमचे दुसरे आमदार होते त्यावेळेला. तर त्यांचा कार्यकर्ता एक मळ्या, तो वडगावचा सप्ताह, कांदळीचा सप्ताह उन्हाळ्यात राहतो. कांदळीचा वडगावचा हप्ता आहे तुमच्याकडे, कांदळीचा भर मळ्यात राहतो. तर ते त्यांचा एक कार्यकर्ता मळ्यात झोपेला होता. माझं कीर्तन सुद्धा ते मळ्यात उठ राहतं. दादा केव्हा पण कीर्तन करावं लागली. तो तेवढ्या रात्री मला माझ्याकडून ठेवला होता इथं त्याला भेटायला. असं असतं महाराज, आणि मला ऑफर होती मला तुमच्या मेळाव्याला या, तुला लहान तो मेळावा या तुम्ही बोलायला. मी नाही म्हणल्यावरती सगळ्या मुद्दा आपला चालला होता, सेम आवाज असल्यामुळे मुद्दा आपला हा चालला होता, शरणाचा उदारा पांडुरंगा. पण याचं विश्लेषण करताना खाली देव या जगात दिसत नाही, पण या जगात देव आहे. बंधोनी नवनीता ज्ञानेश्वर महाराज म्हणते, तैशी घे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. चला आता पुढे काय सांगायचं तुम्हाला. या जगात राहत असताना 12 गोष्टी माझ्या घरी घेऊन, त्या 12 मधल्या 9 महत्वाचे, पण एखादी सांगतो 12. इकडे बघा, संपले आपलं कीर्तन, थोडं राहिलं 15 मिनिटं. पहिली गोष्ट, समाधानी राहायचं असेल तर कधी कोणाचं ऋण ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही, वैर कधी कोणाची ठेवायचं नाही, परमेश्वराचं भजन करायचं, मरण डोळ्यातून ठेवायचं. 6वी गोष्ट, हसत राहायचं, आनंदी राहायचं, समाधान करायचं. 7वी गोष्ट, कधी कोणाला कधी समजायचं नाही. 8वी गोष्ट, श्रीमंतीचा कधी गर्व होऊ द्यायचा नाही. 9वी गोष्ट, विद्वत्तेचा कधी गर्व होऊ द्यायचा नाही. 10वी गोष्ट, सौंदर्याचा कधी गर्व करायचा नाही. 11वी गोष्ट, गोरगरिबांना अनाथ पोरांना सहकार्य करायचं. आणि 12वी गोष्ट, ज्यांचे कोणाचे आई वडील या जगात नसतील त्यांच्या नावाने झाडं लावायचे. त्या झाडाच्या रूपाने तुमचे आई वडील तुमच्या सोबत राहतील आणि आयुष्यभर तुम्हाला प्रेमाची सुखाची सावली देत राहतील. हा संदेश जर चांगला वाटला तर एकमेकांना सांगायचा. पहिली गोष्ट, ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही. ऋण म्हणजे पैसा, कर्ज, उपकार कधी कोणा. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले असतील देऊन टाकायचे. जर 50 रुपये कोणाचे बुडवले तर 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवले तर डायरेक्ट 5000. आजारी बिजारी पडले तर, कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप भयंकर वाईट असतो. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. हत्या कधी कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय, माणसं मारली पाहिजे, जनावर कापली पाहिजे, कोंबड्या मारल्या पाहिजे, याच्यापेक्षा वेगळे हत्या आहे ना. एकमेकांचा अपमान लोकांच्या पुढे कधी करायचं नाही. तुमच्या घरात किती भांडणं होते, भांडणं प्रत्येकाच्या घरात. कोणाच्या घरात आहे, शिवाचा पार्वतीचा भांडण जातं महामूळ. ती ओवी ना संशयामुळे थोर, ती त्यांना सुद्धा लागू पडते. पार्वतीला आपल्या बायका संशय घ्यायचा, अशा दबाग नाही. आपण संशय घेतो, अशा दबाग नाही. पार्वतीला संशय घ्यायचा होता. पार्वती का भगीरथाने गंगा आणली वरून खाली, ती महादेवाने डोक्यात धारण केली होती. आणि ती पार्वती बोलली गणपती बाप्पाला, काय गणपतराव तुमचे बाप्पा तर गंगेच्याच मागे लागले, काय बाकी इथं भांडण नाही. कोणाच्या घरात भांडण नाही महाराज, प्रत्येकाच्या घरात भांडण नाही. त्याच्यामुळे वाक्य जरा ठेवायचं कधी पण. फक्त लोकांच्या पुढे कधी अपमान करायचं नाही. एखाद्याला विनाकारण त्रास देणे त्याला सुद्धा प्रमाण म्हणतात. मुख्या जनावरांचा शाप येणे, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल चारा पाण्याविना आरडतात, ओरडतात, ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्याला चारा पाणी न घालणे त्याला सुद्धा प्रमाण म्हणतात. कधी करायचं नाही. वैर कधी कोणाशी ठेवायचं नाही. वैर म्हणजे काय, काय करता, भांडण, दुश्मनी. अगर एक कलियुग आहे. सद्गुरू तुकाराम बाबा, ढोंशे बाबांवरती प्रेम करणारी सगळी माणसं ऐकून ठेवा. सगळे माणसं इथे कोण कुठं कसा कधी काटाकाटी सांगता येत नाही. कलियुगाचा वारा असा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास
कीर्तन बंद पाडले जातात, यज्ञ मंडपामध्ये त्रास केला जातो, काही काय वर्गणी द्यायला कानपूत करायला सांगतात, काय 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 चाललंय मंदिरात. कुठं राजकारण चाललंय? परमार्थामध्ये कधी राजकारण नाही आलं. बापा देतील आणि उदर इथे कोण कुठं कसा कधी काढी सांगता येत नाही. एक वाक्य सांगतो, माझ्या लक्ष द्या. खौट वाक्य सांग. माफी मागू. तुमचं वाटवळ करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला मागं खेचणारे, आपल्याविषयी जळजळ करणारे बाहेरचे लोक नसतात, आपल्या घरातले लोक असतात. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं त्यांच्या घरातील लोक. बोला तुम्ही काय केलं? छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं कोण होते? सगळ्या त्यांच्या घरातले तिघ झालं. त्यांची सावत्र आई आणि बायकोचे दोन भाऊ गणोजी आणि कान्होजी या दोघांनीच महाराजांचा घात केला. आणि तेव्हापासून बायकोच्या भावाला साला म्हणण्याची पद्धत होती. चुकीचं बोलतोय का? सांगा तुम्ही. आणि काय संघर्ष महाराज, काय संघर्ष महाराजांच्या आयुष्यातला. 2.5 वर्षाचे होते छत्रपती संभाजी महाराज. ताई मरून गेली, बरोबर आहे की नाही? आई वारली. काही वाटलं नाही. आई वारली तर काहीच वाटलं नाही. का? बाप जिवंत आहे. तसंच ज्ञानेश्वर भाऊची आई वारली, दुःख झालं, पण बाप जिवंत आहे, खंबीर. आता आई तुकाराम, बापही तुकाराम. आता तुकाराम तुकाराम नाम घेता कापयम ही अवस्था त्यांच्या घरातल्या लोकांची आहे. पण बापाच्या जीवावर काही वाटलं नाही. छत्रपती शिवाजी राजांचे होते, पण 21 वर्षाचे झाले आणि वडिलांनी जगाचा निरोप घेतला. वडीलही वारले. माय मेले बाप गेला, माय मेले बाप गेला, हे माय मेले बाप गेला, माय मेले बाप गेला. आता कोणीच नाही संभाजी महाराजांना. आता कोण आहे? आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू, नको मजसी अभेरू. छत्रपती शिवाजी महाराज गेले, मग तर महाराज वनवासासारखं जीवन झालं. पण आता पुढे का? वडील गेले, आई गेली. लक्ष ठेवा. आता लग्नाची वेळ आली. माझ्या बापानं निर्माण केलेल्या स्वराज्याला उजाळा देण्याची वेळ आली. माझ्या आई बहिणींची आबरू रक्षणाची वेळ आली. माझी आई बहिणीला सांभाळण्याची वेळ आली. धर्माचं रक्षण करण्याची वेळ आली. आणि बायकोच्या भावांनी घात केला. सगळं पुढे न्यायचा न्याय. संगमेश्वर वरून ओढीत आलो. चिपळूण तालुक्यात, रत्नागिरी जिल्ह्यात, बहादूरगडावर दौंड तालुक्यातल्या तिथं अंध ओढीत भीमा नदीचा तिथे भेगाभामा संगम आहे. तिथे त्यांचा छळ केला. साखरदंड बांधले, पायाला हाताला 180 डिग्री सेल्सिअस इतकं कडक गरम पाणी उकळून महाराजांच्या अंगावरती ओतलं. विचार करा सगळे आलेले पाहुणे. आता पावसाळा चालू आहे. हीटर जर आपण लावलेलं असलं तर हीटर काढलं सकाळी आंघोळीच्या टायमाला आपण बोट घाली की नाही देत किंवा काशे खंडीमध्ये तो आणि मग हळूच बोट घालून कधी चटका बसला परत 2-4 काश्यामध्ये तेव्हा आपण आंघोळ करतोय. तेव्हा याच्या अंगावर काहीच न करता 180 डिग्री सेल्सिअस इतका कडक गरम पाणी उकळून महाराजांच्या अंगावरती होतं. काय बोलले? जगत एवढा शब्द आहे. अजून काय? शिवाजी सावंतांची कादंबरी वाचणार लोक सध्या वाचताच येत नाही महाराज. जर कोणाची हिंमत असेल तर वाचा. इतिहास दगडाच्या काळाचा वाचू शकत नाही. ही फक्त 11 पानावरती ठेवून दिली. पण करतोय प्रयत्न, पण नाही वाचते. भयान इतिहास दाखवला त्याच्यामध्ये. चित्रपटात ते म्हणून दाखवले, पण ते भलं मोठं त्यांचं काव्य आहे. कदाचित वाचा. शिवाजी सावंतांची छावा. ऐका अजून काय केलं? बटाट्यासारखे उकडले. बटाटा कसा उकडतो तसे उकडले. साल्ट कसे काढतो बटाट्याचे तसे वडायचे साल्ट. नंतर काय केलं? मिठाचं पाणी अंगावरती वरतं. अजून काय? मीठ सोडलं. अजून काय? अवयव तोडले, डोळ्यात साळ्या घातल्या, नख काढले. 39 दिवस अत्याचार चालू होता. शेवटी तुकडे तुकडे मध्ये फेकले. महाराज समाजाचे एक माणूस होते. तुकडे तुकडे गोळा करून गावात आले. गावाने मिळून ते प्रेत शिवलं. म्हणून त्या गावाला आडनाव आहे शिवले. काय नाव दिलं? शिवले. हे मला माहित नव्हतं. हे काय त्या कादंबरीत नाहीये. पण माझं कीर्तन तुला त्या वडूला
शिवले आडलं तुमचं असं काय शिवले काय तसं आमचं कमानकर आमचं गाव इथं आहे सासूच्या पुढचं गाव कमान तिथला एक कमानचा माणूस नाही करी 8 नावाचा बेंगाळीला गेला होता विहिरीच्या कामासाठी रस्त्याच्या कामासाठी तो एक दिवस आजारी पडला तो काही कामावर गेला नाही कमानकर का नाही आला तसे उतूरकर नाही आले तसे कमानकर का नाही आला त्या कमानकरने किंवा भेटता येते तसं म्हणणं तुमचं शिवले काय प्रकारे हा मग त्या तिने एका माणसाने जुन्या माणसाला ऐकल्या सांगितलं तुकडे तुकडे करून फेकले होते महार समाजाच्या माणसाने ते गोळा करून आणले गावात आणून ते शिवले म्हणून आमचा आठवण शिवले आणि सांगितलं महाराज आजही शिवरात्र झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीची अमावास्या येते माघवद्य अमावस्या तिथून पुढे गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशीची अमावस्यापर्यंत आमच्या गावचे लोक महाराजांच्या नावाचं सुतक आजही पाळतात आमच्या गावातल्या पुढे नवीन ड्रेस घालत नाही महाराज आमच्या गावातल्या बाया नवीन साड्या खरेदी करते नाही महाराज आमच्या गावातले काही माणसं पायात चप्पल घातली नाही महाराज महाराजांच्या नावाचा आम्ही सुद्धा पाळतो आम्ही त्याला बलिदान मास म्हणतात आपण या वर्षापासून पाळायला लागले छावा चित्र मिळायला बसू पण ते लोक महाराज गेल्यापासून पाळतात कोणी एक टाइम जेवतो कोण केस काढून टाकतो कोण काय कोण डाव्या कुशीवर झोपतो कोण काय लई वेगवेगळ्या प्रकारे महाराजांच्या नावाचं सुद्धा पाळतात माझा मुद्दा हा चालला होता वाटोळ करणारे लोक बाहेरचे नव्हते आपलेच लोक होते महाराजांचा घात करणारे त्यांचीच माणसं होती घरातले त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जायचं नाही आणि लई लांब कोणाच्या जायचं नाही लई जवळ जाल तर लई रडाल आणि लई लांब राहाल तर कायमची वाळी पडाल त्याच्यामुळे डोंगर साजरे डोंगरला म्हणून पाहिजे लई भारी दिसतो जवळ गेलं का सरे येण्या बाबडे विस्तू असतो विस्तू हार 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 का चुलीतला विस्तू त्याच्या लई जवळ गेला का चटका बसतो बाबडी लई लांब राहिला का थंडी वाजते त्याच्यामुळे चटकाय नाही बसला पाहिजे थंडी नाही वाजली पाहिजे इतकी अंतरावरती राहा समाधानी राहा कमी वयात आणि कमी काळात मोठं व्हायचं असेल तर सतत पॉझिटिव्ह राहा निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहू नका निगेटिव्ह लोकांचा रागराग करा तिरस्कार करा मला लई राग आहे निगेटिव्ह लोकांचा त्यांचे थोडंच पाहतो मला इतका राग आहे बाबा आता इथं बरेच कुठं पाहतात काय पुढे बरं का गमत केली आपली नाही तर भेटायच्या का एकटाची खरंच मला लई राग आहे निगेटिव्ह लोकांचा का माहिती का ते निगेटिव्ह लोक त्याला हसती नाही रडती नाही जाती नाही किती बसेल काय बोललं पाहिजे त्याला कधी सकाळी राम राम करा 6 वाजता आपण राम राम संध्याकाळी 6 ला भेटा हसलं का आता मेरा काय बघ आमच्या प्रवचन लावलं माणसाने हसत जावं त्या निगेटिव्ह लोकांचा राग खाला येतो काही माहिती याच्यापाशी तुम्ही जा आणि फक्त म्हणायचे एक काम मी करतो का त्याची सुरुवातच निगेटिव्ह मला जमत नाही काय करतो नाही जमत म्हणजे जमत मी ते करू शकतो आणि मी ते करणारच ही ताकद म्हणजे पॉझिटिव्ह अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठे असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे आणि एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून म्हणजे मनापासून पाहिजे असते तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा परमेश्वर आणि हा सारा निसर्ग तुम्हाला एक वळवून मदत करत असतो आणि पाहिजे असलेली गोष्ट तुमच्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग शांत बसत नाही सतत पॉझिटिव्ह राहा तुकाराम महाराज वनांतरात जायचे म्हणजे झाडाखाली जाऊन बसायचे डोंगर दऱ्यामध्ये जायचे आणि येणे सुखी रुची एकांताचा वास उद्देश काय नाही गुणदोष अंगायेत वृक्षवल्ली आमासुरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवेती येणे सुखे रुची एकांताचा वास महाराजांचा एकाच उद्देश एकांतात गेल्यानंतर नाही गुणदोष अंगायेत रस्त्या चौकशी आपल्यापर्यंत होती नाही रस्त्या थोड्यात आपल्या गोष्टीला नाव येत नाही ऐकाय म्हणून एकांतात जाऊन आणि ईश्वराला आळवायची पांडुरंग पांडुरंग पण एक गोष्ट मिळते ब्रह्मी ब्रह्म रस
सेवू सदा. बस देवाचं नामस्मरण आम्हाला करता येतो आणि देव आम्हाला भेटला. पण कधी भेटला? पुणे जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुका, जुन्नर तालुक्यात ओतूर गाव आहे माहिती तुम्हाला? त्या ओतूरचं गाव ओतूर नव्हतं, उत्तमापूर. त्या उत्तमापूरला तुकोबारायांचं कीर्तन झालं आणि तिथे पिंपळाच्या ओट्यावर महाराज झोपले आणि रात्री स्वप्न पडलं आणि महाराज जन्माला यायच्या अगोदर 60 वर्ष त्यांनी समाधी घेतले की बाबाजी चैतन्य स्वप्नात आले. लावून या हात किंवा बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती. आता सांगितले काम करावे कवित्व किंवा लावून या हात कुरवाळीला माता. आता सांगितले चिंता करावी. तिथून पुढे एकांताचा वास झाला. तिथून पुढे देव भेटला आणि त्यांचं म्हणणं आहे काय? ही बायको माझी, पोरगं माझं, गाडी माझी, सगळं तुमचंच आहे. पण ऐकाय सोबत आपल्या कोणी येणार नाही. आणि शेवटी प्रश्न विचारला. सगळ्यात जग जर नाशिवंत आहे, सब जर मोह माया आहे, तर मग आटी निर्माण का कराव्या? देव परमेश्वर फक्त आपला शेवटी आहे. बाकी दुसरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. बस याच्यापेक्षा दुसरा आपलं कोणी नाही. आणि तुमच्या माहिती करता बोलतो, शेवटचं वाक्य संपलं माझं कीर्तन. सगळं जग खोटं आहे, सगळं जग मिथ्या आहे. सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवाशी. का सांगितलं? आता काल परवा म्हणजे 20 दिवसापूर्वी विमान दुर्घटना झाली. विमान दुर्घटना झाली. त्या दुर्घटनेमध्ये 242 गेले, फक्त 2 जण वाचले. एक जणाला 10 मिनिटं उशीर झाला म्हणून ती बाई वाचली आणि एक जणाने उडी मारली, असे 2 जण वाचले. बाकी 242 गेले. सगळ्यांची राख झाली. श्रीमद भगवद्गीता वाचली. भगवंताच्या मुखातले शब्द वाचतात आणि ते माणसाला वाचवतात. म्हणून देवाच्या मुखातले शब्द आपल्या मुखात यावे अशी जर इच्छा असेल तर शरणचा उदारा पांडुरंगा हे तर माझं संपलंय. मनापासून मी बाबांचे आभार मानतो. बाबा, आपण फार मोठे विद्वान आहात. आपण फार ज्येष्ठ कीर्तनकार आहात. माझ्यासारख्या अनेक कीर्तनकारांचे मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. पण तुम्ही सगळे आपलेच आहे असं समजून मला पुढे करून मला इथं उभं राहायला सांगितलं. आणि तुमचा निरोप आमच्या आदरणीय आमच्या मेघाळीची त्यांच्याकडे तुम्ही सोपवला त्यांनी मला सांगितलं. त्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या वारकऱ्यांची, सगळ्या भाविकांची, बाबांवरती नितांत प्रेम करणाऱ्यांची सेवा मला करायला मिळाली. आईचं आणि माझं मागल्या जन्मात काहीतरी नातं असं, आम्ही दोघं एकांकाचे कोणीतरी असू, त्याच्यामुळे ही सेवा करण्याची संधी माझ्या वाट्याला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, शांती ब्रह्म 3 आहे. एक संत एकनाथ महाराज शांती ब्रह्म, दुसरे शांती ब्रह्म अजून आळंदीमध्ये आहे, तिसरे शांती ब्रह्म आपले तुकाराम बाबा डोंगशे आहे. कधीच मला असं कधी प्रश्न करून त्यांना राग येतो का नाही, ते चिरतात का नाही चिरत, त्यांच्या घरातल्या माणसाला प्रश्न विचारला ठीक आहे. त्यांचे चरणजी मला सांगत होते, नाही बाबा कधी आमच्या नावावर, आमची आई तेच आहे, आमची वडील तेच आहे. आई गेल्यापासून आम्हाला कधी आईची आठवण दिली नाही बाबाच्या आमच्या. आणि अशी सेवा मी तुम्हाला दोघांना बायकोंना सांगतो. ज्ञानेश्वर दादा आणि ताई, तुम्ही फार पुण्यवान माणसं तुम्ही आहात. एवढ्या चांगल्या माणसाच्या सुनवाई तुम्ही झाला.
कदाचित दुसरीकडे जर तुम्ही पुढे गेले असत्या तर कदाचित ही सेवा वारकऱ्यांची तुम्हाला करायचं नशीब नसतं. पण तुमचं फार चांगलं नशीब आहे. तुमचे आईवडील धन्य आहात. तुमच्या आईवडिलांची पुण्याही तुमच्यावरती आणून एवढा चांगला सासरे रूपाने माणूस देव पाठवून तुम्हाला मिळाला आणि त्याची सेवा तुम्हाला करायला मिळते. मालकाच्या रूपाला संत ज्ञानोबा तुमच्या पदरात आहे. इकडे आदरणीय सगळे वारकरी त्या निमित्ताने तुमच्याकडे येतात. त्यांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळते. खरंच तुम्ही दोघे बरोबर भाग्यवान आहात. बाबांच्या मुली त्यांच्याबद्दल काय बोलत होते तर खरंच भाग्यवान आहे. ऐकडे तुकाराम महाराजांना 3 वाजता त्याची आहे किती शिकतो ऐकडे ऐका नाही. अतिशय चांगले तुम्ही आहात. तुमचं कल्याण बाबांनी केलं, आईने कल्याण केलं. पण आई जरी केली असेल कसं असतं ना, दिव्याची वाट तोपर्यंत चालवेल जोपर्यंत दिव्यात तेल. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याची वाट विझून जाते, तिला विझवायची गरज नाही. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते, तिला मालवायची गरज नाही. आईचं आयुष्य संपलं, आई या जगातून निघून गेली. तुम्हाला तिच्या आठवणी जाग्या होत असते आणि असणारच आहे. पण तुम्हीच आता सावरून स्वतःला बाबांना आधार देणं हे तुमचं काम आहे. आणि बाबा तुमची आई होणार आहे आणि झाली पण आहे. आईला बाबा मधीच बघा आणि आयुष्य बाबाचा शेवटचा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि भगवंतानी बाबांना उदंड आयुष्य देवं की जे काही उरलेलं आयुष्य आहे, उदंड आयुष्य द्यायला आपण कोण माणसं आहे, पण जे काही उरलेलं आयुष्य आहे त्या उरलेल्या आयुष्यात बाबांना ऐकणे चांगले ऐकणे म्हणजे कुठला वाईट प्रसंग येऊन त्यांच्यावरती रडण्याची वेळ न येऊ अशी मनापासून प्रार्थना देवाला करूया. सगळ्या भक्तगणांच्या स्वरूपानं बाबांना एक वंदन करूया, आईला आदरांजली पाहूया आणि कार्यक्रमाला पूर्ण करूया. विठोबा बोलण्याची संधी मला मिळाली आणि त्या निमित्ताने मी आपल्या समोर उभा राहिलो. मी उभा राहिलो याचा अर्थ मी एक कुठेतरी छोटा कुठेतरी बालक आहे, अज्ञानी आहे. पण देवाने जशी बुद्धी मला दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. गोड मानून घ्या. एखादा शब्द सुटला असेल, एखाद्याच्या मनाला किंवा लागला असेल किंवा स्पर्श करून गेला असेल तर खरंच माफ करा, पुन्हा कधी बोलणार नाही. आणि झाडीशिवा सद्गुरू स्वामींच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि आदरणीय बाबाच्या चरणी अर्पण करतो. येणाऱ्या 6 तारखेला झालं माझं कीर्तन संपलं, ताडवाचा. येणाऱ्या 6 तारखेला देवशैनी एकादशी अर्थात आषाढी एकादशी आहे. त्या दिवशी भगवंताला आराम मिळतो 4 महिने. किती महिने? 4 महिने. म्हणजे कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान शयन कक्षामध्ये असतात असा मानस देवाला आधार मिळावा, देवाला आराम मिळावा, विश्रांती मिळावी म्हणून त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सगळी माणसं पंढरपूरला असणार आहे. बरोबर ना? आता काहींना कामानिमित्ताने किंवा काही अडचणी अभावी जायला जमणार नाही. त्यांना एक उद्योग सांगतो, तेवढा उद्योग त्या दिवशी करायचा. तुमची वारी घर बसल्या करून झाल्यासारखी होईल. कशी? ताडबसा. सगळे ताडबसा, सगळे 1 मिनिट बस. ज्या दिवशी आषाढी एकादशी आहे तुम्हाला जर जायला जमलं नाही, काही अडचणी अभावी काही गोष्टीमुळे तुम्हाला जर जायला जमलं नाही, त्या दिवशी सकाळी लवकर उठा आणि मी सांगतो तेवढं काम करायचं. तुमची वारी घर बसल्या करून देतो लगेच ताडबसा. आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करा आणि घरात तुमची जेवढी माणसं आहेत
तेवढ्यांना घेऊन देव घरात बसा, देवाच्या समोर बसा आणि असं फील करा. डोळे मिटा सर्वांनी माहिती त्या दिवशी असं डोळे मिटायचे आणि असं मनोमन अशी असं फील करायचं. कसं आता मी डोमेवाडीहून गाडीत बसली आहे आणि आता मी गाडीत प्रवास करतो आहे. भजन करत करत आमची गाडी चाललेली आहे. आता आम्ही पंढरपुरात उतरलेलो. बापरे काय समाज आहे पंढरपुरात, किती गर्दी, किती वारकरी, किती वावा, किती मजा, किती ओव्या गातायत, किती अभंग गातायत, भजन कीर्तन चाललंय. वा वा. आता आम्ही वाळवंटात आलोय. आता आम्ही चंद्रभागेत स्नान करतोय. असं डोळ्या पुढे आणा. आता आम्ही चंद्रभागेत आहे. चंद्राचा आकार म्हणून तिला चंद्रभागा, त्यात ती भीमा नदी आहे. तिला चंद्राचा आकार म्हणून चंद्रभागा, त्या चंद्रभागेत आम्ही आता आंघोळ करतोय आणि गंगेला आम्ही नमस्कार करतोय. हे गंगा माते, हे पापनाशिनी, पाप विनाशिनी, पापदायिनी, ऐक नाही, तुझ्या चरणाजवळ आम्ही आलोय. तू सगळ्यांच्या जगाची महाराष्ट्राच्या संतांची तू बहीण आहे. चंद्रभागा बहीण आहे तू. आम्ही तुझ्या कुशीत आलोय. आम्हाला क्षमा कर, काही चुकलं असेल तर आमचे पाप नकळत होऊन जाऊ दे, नकळत घडलेली पाप, आणि तुझा आशीर्वाद आम्हाला द्या. आता आम्ही चंद्रभागेतून वरती आलोय. आता आम्ही दिंड्यांमध्ये सहभागी झालोय. आता आम्ही नगर प्रदक्षिणा करतोय. वा वा वा. आता आम्ही देवाच्या समोर आलोय, मंदिराच्या. वा वा. भरवे भरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर. वा वा. झळझळीत सोन चळा, कळस दिसतो सोळवळा. काय पांडुरंगाचा कळस दिसतो. वा 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 वा. काय त्या लाईटिंग, सोन्यासारखा लख प्रकाश पंढरपुरात पडलेला आहे. वा वा. आता आम्ही नामदेव पायरीपर्यंत आलोय. आता आम्ही नामदेव पायरीचं दर्शन केलेलं आहे. आता आम्ही पायऱ्या चढून वरती आलोय. कोरड्यात गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पाचं दर्शन केलंय. आम्ही खांबाचं दर्शन केलंय. आता आम्ही कानोपात्रेच्या जवळ उभे आहोत. आता आमच्या पुढे बरीच माणसं आहेत. आता आम्ही कानोपात्रेचं दर्शन करतोय. आता आम्ही गाभाऱ्यात आलोय. आता माझ्या समोर 15 लोक आहे. आता फक्त 12 आहे. आता फक्त 10 लोक आहे. आता 5च लोक आहे. आता माझा नंबर आहे. आता मी दर्शन करतोय. देवाची पाय मी दाबतो आहे. देवाचं दर्शन मी केलं आहे. लय बरं वाटलं. जन्माचा शिरभाग गेला, भाग गेला, शीर गेला, ओढा झाला आनंद. वा वा. लयच बरं वाटलं. देवा पाठवा, सुखाने आम्ही तुझ्यापर्यंत आलोय. सगळ्या जगाला सुखी ठेव, आनंदी ठेव देवा. कोणावरती वाईट प्रसंग रडण्याची वेळ नका येऊ दे देवा. परमेश्वरा, आम्ही सगळे तुझीच लेकर आहोत देवा. आमच्यातला निंदापणा निघून जाऊ दे. आमच्यातला कुत्सितपणा निघून जाऊ दे. कुठल्या निंदा, लावाव्या, चाड्या, चुकल्या, या गोष्टी आमच्यातला वाईटपणा निघून जाऊ दे परमेश्वरा. आणि तुझं नामस्मरण सदैव घडू द्या अशी प्रार्थना करा. आता आम्ही बाहेर आलोय. आता आम्ही रुक्मिणी मातेच्या समोर आहे. आम्ही रुक्मिणी मातेला सुद्धा हीच प्रार्थना करतोय आणि आमच्या देवाची काळजी घ्या म्हणून आम्ही बाहेर आलोय. आता आम्ही दिंड्यांमध्ये सहभागी झालोय. आता आम्ही वा वा नाचतोय, गातोय, उड्या मारतोय. आता आम्ही आमच्या गाडीत बसलोय आणि डोळे भरून आले वारकऱ्यांना बघून. येत झाले दर्शन तुझे आता, येतो माघारी पंढरीनाथा अशी प्रार्थना करून आम्ही गाडीत बसलोय. गाडी निघाली. आमचं तोंड मागच आहे. गाडी पुढे चालली. आमचा तोंड माग आहे. आम्ही शहराने गाडीत बसलोय पण मनाने पंढरपूर मध्ये आहोत. आता आम्ही डोंबिवलीत उतरलो. झाली यात्रा. काही लोक शरीराने वारी, मनाने घरी. त्यांच्या बायका शरीराने घरी, मनाने तिकडे. मग देव मन पाहतो, व्हॉट्सअपची स्टेटस नाही पाहत. कारण देवाकडे मोबाईल नाही. पांडुरंगाचा फोटो ठेवला म्हणजे लई पांडुरंगाचा भक्त होत असतो असं. शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला म्हणजे शिवाजी महाराजांचा भक्त होतो असं नसतं. तुमच्या हृदयात पांडुरंगाला जागा द्या. तुमच्या हृदयात शिवाजी महाराजांना जागा द्या. तेव्हा तुम्ही शिवभक्त व्हाल. तेव्हा तुम्ही पांडुरंगाचे भक्त व्हाल. स्टेटस काय डीपीला फोटो, डीपीला स्टेटस, गाणी अगोदर ठेवून देवाचे भक्त होत असतात. मनाने पंढरपूरला पुढे जाऊ नका. एका जागी बसून. जगातले सगळे संत पंढरपूरला असतात पण एक संत घरीच असतात. त्यांचं नाव सावता महाराज आहे. पण देव स्वतः त्यांना भेटायला येतात. तुमच्या एकादशीला ऐका नाही, दोघांची भेट होती. कारण त्यांच्या मनातच आहे पहिलं विठ्ठल, पहिलं विठ्ठल, विहीर विठ्ठल, होया झाडावरी राघू मैना त्याई विठ्ठल, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. अशा स्वरूपाचं त्यांचं भजन आहे. म्हणून पांडुरंग स्वतः त्यांच्याकडे येतात. तुमच्याकडे देव येईल. त्याकरता आपलं मन स्वच्छ आणि साफ ठेवा. वितते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन करुनिया मन शुद्ध शुद्ध युक्त अंतःकरण देवाची उपासना करा. तुला भगवंत जागेवर दर्शन देईल. कुठेही जायची गरज नाही. सायास सुखी येतो करा नारायण. संपवाचं कीर्तन तरडी शिवा पुन्हा एकदा बाबाच्या चरणी अर्पण, देवाच्या चरणी अर्पण. चुकला असं निवृत्तीचे दोष. सगळ्या वारकऱ्यांना धन्यवाद आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम. गायक वादकांना धन्यवाद. कार्यक्रमाला वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल.
जय जय